हॅलो गाईज, आता आम्ही हॅलो गाईज, मी आदिती आणि आम्ही आज जात आहोत फिरायला. कुठे ते तुम्हाला कळेलच लवकर. सो लेट्स गो. तर आम्ही जात आहोत 5 जण. मामा, मी, आई, पुढे बाबा आणि एक काका. असे आम्ही 5 जण जातो. मला दाखवते. नाही मग काय माझा माझा पायाचा पाय उठतो ना. इंडी. तर आता यांचं डिस्कशन चालू आहे कसं कुठे जायचंय. रूट बिल्लवडी. आम्ही मध्ये जाणार होतो. फोडणा घाटाचं काम चालू आहे, पण तरी मोठ्या गाड्या येतात ना. ते वरण येतात इथून बंद केलं आपल्याकडून. ओके, ट्रान्सपोर्टचे असतात. चिरे वाळून येणार आहे. काम चालू आहे घाटाचं पावसाच्या आधी. वरून व्ह्यू भारी वाटतो घाटातनं. मी आलं तर दाखवेन तुम्हाला. मोऱ्यांची कामं होती. आपण ते आपल्या इथून काढ फोटो. त्या बाजूला. हॅलो गाईज, तर तुम्हाला मी आता दाखवते व्ह्यू घाटात वरून कसा दिसतोय. हा 1 नंबर व्ह्यू आहे. कसा वाटतोय. कधी कधी आहे. मस्त केलं. मस्त केलं नी. वाव, हे नवीन केलंय त्यांनी सगळ्यांनी. वाव, हे काय मोडीचं परुळेकरचं पण मस्त आहे. तुम्ही घरात जेव्हा बसता आम्हाला एसीची सवय नाही. दाजीपूर अभयारण्य. गाडीत तुम्ही बसू आता तुम्हाला नंतर जमडे गरम होणार. सुनसान 2 रस्ता. तास हा काय हालत नाहीये. बसून यायचं गरम. तर आता आम्ही राधानगरीत पोहोचणार म्हणजे आलो. गेले बघायला सांगतात छान आहे छान आहे. खूप जण बोलली. असे बनवू नका. आता आम्ही सॉन्ग लावलं इथे. रेंज आली आता राधानगरीमध्ये. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय राधानगरीमध्ये. बाबा आणि आता स्टँडवर थांबलो. एस टी स्टँडवर. आता ते सगळे चहा आणि पिणार आहेत. मी आणि आई चहा नाही पिणार. असं थोडंसं आता फ्रेश आणि होणार. मग परत पुढे जाणार. आणि आजचा स्टे आहे आमचा कोल्हापूर. त्यानंतर मग तुम्हाला कळेल की आम्ही दुसऱ्या दिवशी कुठे, म्हणजे उद्या आम्ही कुठे जाणार. तर आज तारीख आहे 10. उद्या 11. स्वतः भेटे तुम्हाला नंतर. आता ड्रायव्हर चेंज झाले. इकडच्या सीटवर इकडे गेले. ही बघा बैलगाडी गाईज. म्हटलं ड्रायव्हर चेंज झाला. इकडच्या सीटवरचे इकडे गेले, इकडच्या सीटवरचे इकडे आले. असं मला किती करावं लागेल. किती वेळ लागला बघा गाईज. आता आपण आलोय कोल्हापूरला. आता पोहोचू आपण आपल्या डेस्टिनेशनवर. मग उद्याचा प्रवास सुरू होणार. उद्या पुढचा प्रवास. तुम्हाला आता आज काय काय करतोय ते पण दाखवेनच. गाईज, आम्ही आलोय कोल्हापूरला. आता रंकाळ्यावर आहोत. मग जाणार घरी. सो इथे आता सगळी खाऊ गल्लीच आहे. आम्ही जांभवड्यातून रात्री 9 वाजता निघालो पंढरपूरला जायला. 2:30 वाजता जाऊन पंढरपुरात टच. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. माझी काकांचं घर आहे आमच्यात.
तर त्यांच्याकडे आलेलो आहोत. आता बाकीचा प्रवास आम्ही उद्या करणार सकाळी. तर आता थोडं फ्रेश आणि सगळं होऊन मग तुम्हाला भेटते. तुम्हाला जरा दाखवते बाजी काका, आत्ते म्हणजे तिला मी आजी म्हणते, ती तुम्हाला दाखवते. हे बाजी काका. वा वा सुंदर वॅगनर म्हणजे फॅमिलीसाठी सुंदर का मग ते काय भाषा ही आजी, ही बाजी काकांची मुलगी आते, मावशी, सॉरी कन्फ्युज. ही माझी आई, ओळखतच असेल तुम्ही, आंब्याची आहे ना. हॅलो गाईज, तर आता मी जातोय ब्लॅक कलर, थांबा जरा. अंबाबाईच्या मंदिरात कोल्हापूरला आलो आहे आणि आपण अंबाबाईच्या मंदिराच्या इथे नाही गेलो, मार्केटमध्ये नाही गेलो असं होणार. आता मी जातोय, मी, बाबा, ते काका येतच नाही आणि मामा. आई थांबली आहे, जेवण करायचं आहे त्यामुळे. सो आता मी जाणार. आता तुम्हाला भेटते. आता आम्ही जातो आहे मंदिराच्या इकडे, त्या दिशेने. आणि मध्ये बाबांची काही कामं असतील तर ती करायची आहे. तर हा अचानक ठरलेला प्लॅन आहे आमचा. आम्ही असं काही ठरवलं नव्हतं. दरवर्षी आमची ट्रिप असते जी आम्ही फिरत असतो. मागच्या वर्षी काही कारणांमुळे ती झाली नाही, तर ह्या वर्षी अचानक ठरली. ते पण खूप ठरवून असं झालं की जाऊ नको जाऊ. खूप जण येणार होती, पण त्यातली काही जणांचे प्रॉब्लेम्स किंवा काही कारणांमुळे ते आले नाही. त्यामुळे आता आम्हीच 5 जण आज जातो आहे. तर अजून 2 दिवस, तर ते मी कुठे उद्या जाणार ते तुम्हाला उद्याच सांगेन. सो आता आपण जाऊया. गाईज, आज एवढी गर्दी वाटत नाही, तर इथे चालायला पण जागा नाही नसते. आज एवढी कोल्हापूरमध्ये अशी गर्दी दिसत नाही देवीच्या इथे जायला. मला दाखवते. हे बघा गाईज, मुख्य महाद्वार बंद आहे कारण की काहीतरी काम चालू आहे गेटचं. सो आता बाहेरूनच देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर गाईज, आम्ही आता फिरायला चालू आहे. आम्ही सगळीकडे इकडनं तिकडनं गल्लीत तर फिरतोय. सगळी चालू आहे फिरणं. खूप ज्वेलरीची दुकानं मी दिसत आहेत, ड्रेसेस पण आहेत इथे. पण आता तुम्हाला असं झालं ज्वेलरी बघून पण मला अशी घ्यावीशी वाटत नाही. त्यापेक्षा ज्वेलरीत पैसे देण्यापेक्षा आपण खाल्लेलं बरं. पण आता खाईन असं नाही, घरी जाऊन जेवेन. तर त्याची पण भूक नाही. मी एक नोटीस केलं आहे गाईज ह्याच्यात की मी ब्लॉग करते आणि सगळ्यांना असं वाटतं की मी कोणाशी तरी बोलते. आणि सगळे मला इथे ना चेहऱ्यावर बघतायत, किती फनी. सगळेजण अशा चेहऱ्याने बघतात की बाई ही काय करते. भेटतो तुम्हाला. बघा गाईज, मातीची भांडी आहे तिथे. त्यात काय काय शोपीससाठी आहेत, पण त्या आहेत काय काय. ती बॉटल आहे काय? एवढंसं पाणी देवघरात ठेवायला. महाकाली मंदिर आहे इथे. हॅलो गाईज, तर आम्ही आलो आहे आता, झाल्या खूप वेळ. तर आता बसले, बाकी सगळे गेले फ्रेश व्हायला आणि मी ते काकांबरोबर ते सिरियल बघत बसले होते आणि एडिटिंग पण चालू होतं. आणि आज कोल्हापूरमध्ये गर्दी नव्हती जास्ती, असं पहिल्यांदाच मी बघितलं आहे संध्याकाळची. तसं सगळं आहे. आता घरी आलं तर मी फ्रेश होऊन आता बसणार आहे आणि तुम्हाला आता मी उद्या भेटणार डायरेक्ट. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते.
भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट. आणि नेक्स्ट ब्लॉग कुठे आम्ही जाणार होते हे तुम्हाला लवकरच कळेल. नक्की बघा. बाय.